प्रेमाने बोला. धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगाचं चिंतन करणार आहे. वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगामध्ये समजावतात की चहुवेदी जान साही शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. काय म्हटलं माऊलींनी? ज्या वेळेला दाही दिशेत असणारा, चारी बाजूने असणारा असा ईश्वर त्याचा जेव्हा वेध घेतला तेव्हा लक्षात आलं चहुवेदी जाण, आणि ती जाण मला आली, तो अनुभव मला आला की ज्या परमात्म्याचं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे गुण गात आहेत तो परमात्मा कसा आहे, तर त्याचा अंदाज, त्याचा वेद मला आला. चहुवेदी जाण शाही शास्त्रे कारण, त्या शास्त्रांचा अभ्यास करून मला सद्गुरू रूपाने निवृत्तीनाथ दादा लाभले आणि खरं तर मला तो भगवंत कळाला. म्हणून नेहमी आम्ही म्हणत असतो की ग्रंथ कळाल्याशिवाय संत कळत नाही आणि संत कळाल्याशिवाय भगवंत कळत नाही. म्हणून म्हटलंय माऊलींनी चहुवेदी जाण शाही शास्त्रे कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. त्या परमात्म्याला जाणण्याचं कारणच शाही शास्त्र आहेत बाबांनो, आणि त्या शास्त्राच्या पद्धतीनं मी निवृत्तीनाथ दादांकडून त्याला जाणला, त्याचा वेध घेतला. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. ज्याप्रमाणे घरामध्ये गृहिणी दह्याचं मंथन करते, घुसळण करते, त्या रवीने जेव्हा घुसळण होतं तेव्हा त्याच्यातून लोणी प्राप्त होतं. तद्वतच माऊली म्हणतात की मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. या अनंताला जर प्राप्त करायचं असेल तर आध्यात्मिक सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक हो. मग तो सद्गुरू ब्रह्मज्ञानाची रवी घेऊन घुसळण करतो आणि माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं हे समजावून सांगतो आणि ब्रह्म प्राप्त करून देतो. मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणून म्हटलंय की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जो व्यक्ती सद्गुरूच्या चरणावरती नम्र होतो तो आपल्या हृदयामध्ये अनंताला कोंडू शकतो. बाबांनो, अहो तुम्ही आम्ही भक्तीमध्ये काहीच नाही आहोत. स्वयं संत शिरोमणी नामदेव महाराजांना देवाबरोबर बोलायला मिळालं, देवाबरोबर नाचायला मिळालं, तरीसुद्धा त्याच्या या चर्मचष्कूपर्यंतच भगवंत त्यांनी पाहिला होता. ज्ञानचष्कून पाहण्यासाठी भगवंतांनी स्वतः त्यांना सांगितलं की नामदेवा, तुला आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्याशिवाय माझ्या निर्गुण निराकार स्वरूपाचं दर्शन होणार नाही आहे. तद्वतच माऊली म्हणतात की मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ जाणाऱ्या कथा किंवा कर्मकांड हे तू सांड, फेकून दे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. असे व्यर्थ जाणारे मार्ग तू फेकून दे, सांडून टाक. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्याप्रमाणे आपण जेवण झाल्यानंतर खरकाट पाणी जे वाया गेलेलं असतं, व्यर्थ असतं, त्याला आपण गटारात फेकून देतो, सांडतो. तद्वतच माऊली म्हणतात की मंतुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि हे माऊलीने सांगितलेलं जे आहे त्या पद्धतीनं जर माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं याचा भेद तुम्हाला जर समजला तर तुम्ही स्वतः म्हणणार एक हरी आत्मा जीव शिव समा. समा म्हणजे समान. जीवात्मा आणि परमात्मा यात काहीच भेद नाही आहे. ज्याप्रमाणे एका खूप मोठ्या टोपामध्ये दूध आहे आणि त्यातला एक दुधाचा ग्लास तुम्ही साईडला करा, याचाच अर्थ देहस्थिती पिंडी ब्रह्मांडी पसारा. देहामध्ये आत्मरूपानं आणि
ब्रह्मांडामध्ये परमात्मा रूपानं निराकार रूपानं जो परमात्मा वावरतोय ना तो एकच आहेत माऊली म्हणतात. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. वाया जाणाऱ्या ठिकाणी तू मनच लावू नको. सद्गुरूकडून मंथन करून घुसळण करून त्या ब्रह्मज्ञानाच्या रवीने घुसळण कर आणि माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं जाणून घे. मग तुला कळेल एक हरी आत्मा जीव शिव समा. जीवात्मा आणि शिवात्मा काहीच वेगळं नाही. जीव शिव समा समान आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. आणि मग तुला कळेल की ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. माऊली म्हणतात की मला सद्गुरूच्या कृपेनं आज त्या हरीला मी पाठ केलं. सद्गुरूने कृपा केली आणि जेव्हा मला हरी पाठ झाला म्हणजे आत्मसात झाला, आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं पाठ झाला, तेव्हा मला कळलं आणि मी जगाला ओरडून सांगायला लागलो ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट. घनदाट शब्द का वापरला माऊलींनी? तर ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एखादं घनदाट जंगल आहे म्हणजे तिथे आपल्याला आतमध्ये शिरता सुद्धा येत नाही, जागाच नसते, तद्वतच हा ईश्वर हरी कुठेच रिकामा नाही आहे, घनदाट भरलेला आहे म्हणतात. पण माऊली म्हणतात काय, ज्ञानदेवा पाठ. जेव्हा ज्ञानदेवानी याला पाठ केला, आत्मसात केला आत्मज्ञानानं आत्मबोधानं, ते ज्ञानाचं वर्म ज्ञानाची खून ज्ञानाचा इशारा जेव्हा कळाला तेव्हा खऱ्या अर्थानं समजलं ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी. आणि मग तुम्हाला जर या हरीला प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये वर्तमान समयाचे आध्यात्मिक सद्गुरू यावे लागतात. आणि आज संपूर्ण जगामध्ये वर्तमान समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी निरंकारी मिशनच्या माध्यमातून जे ज्ञान माऊलींनी निवृत्तीनाथ दादांकडून घेतलं तेच ज्ञान देण्याचं महान कार्य करत आहे. फक्त सद्गुरूच्या चरणावर नम्र होण्याची गरज आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं रामकृष्ण हरी.